अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरात धनाची आवक वाढवण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी बघा शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। असंख्य ठिकाणी शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत धरले जातात, माता लक्ष्मीची ओटी भरली जाते, सवासनींना हळदी कुंकू जे आहे ते अर्पण केले जाते, श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन केले जाते। अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या शुक्रवारी केल्या जातात, कारण हा दिवस धनाची देवी माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा दिवस आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचे अत्यंत प्रभावी असणारे सर्वात महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे। बघा, जर तुमच्या घरामध्ये धन टिकत नसेल, पैसा येत नसेल, पैशांमध्ये पुरवठा नसेल, म्हणजे बरकत तुमच्या पैशांमध्ये नसेल, तर हा पहिला उपाय। शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही एक छोटीशी कवडी, पिवळी किंवा सफेद रंगाची एक छोटीशी कवडी खरेदी करून आपल्या घरी आणा। आणलेली कवडी जी आहे ती आपल्या देवघराच्या समोर एका ताम्हणात ठेवा। छोटं ताम्हण किंवा एखादी प्लेट असेल त्यामध्ये कवडी ठेवायची आणि त्याच्यावरती हळदीचं पाणी घालायचं। एक चमचाभर हळद एका ग्लासमध्ये घाला। हळदीचं जे पाणी आहे ते चमच्याने त्या कवडीवरती अर्पण करा। कवडीवरती हळदीचं पाणी अर्पण करत असताना फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि संपूर्ण शुक्रवार अगदी रात्रभर हे जे हळदीचं पाणी आहे ते त्या कवडीवरती तसंच ठेवा। म्हणजे संपूर्ण रात्रभर कवडी जी आहे ती हळदीच्याच पाण्यात ठेवायची आहे। तुम्हाला एक आठवडाभर, संपूर्ण एक आठवडाभर पुढचा शुक्रवार येईपर्यंत ही कवडी त्या हळदीच्या पाण्यातून काढायची नाहीये। ते जे हळदीचं पाणी आहे ते तुम्हाला फक्त शनिवारपासून, शुक्रवारी हा उपाय केला की शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, पुढचा शुक्रवार येईपर्यंत हे हळदीचं पाणी थोडंसं एखाद्या फुलाने, एक छोटंसं फूल घ्यायचं, ते फूल त्या पाण्यात बुडवायचं आणि उंबरठ्यावर शिंपडायचं। एक आठवडाभर हे कवडीला अभिमंत्रित केलेलं हळदीचं पाणी उंबरठ्यावर शिंपडा। याने तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येईल, पैशांमध्ये पुरवठा राहील, लक्ष्मी आकर्षित होईल आणि पैशांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील। आता ही कवडी आठवडाभर त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण एक आठवडा निघून गेला की त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायची आणि एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून ती आपल्या तिजोरीत किंवा आपल्या कपाटात ठेवायची। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते। दुसरा जो उपाय आहे तो सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी। शुक्रवारच्या दिवशी 1-1 रुपयांची 21 नाणी घ्यायची। 1, 2, 4, 5 कितीही रुपयांची घ्या, पण ती 21 नाणी झाली पाहिजेत, बरोबर मोजून 21 नाणी झाली पाहिजेत अशी नाणी घ्या। त्याच्यासोबत तुम्हाला 21 अख्ख्या लवंगा, 21 नाणी, 21 लवंगा आणि 21 तांदळाचे दाणे, त्याच्यासोबत थोडंसं हळद, थोडंसं कुंकू, ह्या सगळ्या वस्तू एका लाल रंगाच्या फडक्यात कापडात बांधायच्या। तयार केलेली जी पोटली आहे ही आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची। ही पोटली शुक्रवारी तुम्हाला 1 ते 2 तास तरी आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे। ही पोटली अभिमंत्रित करायची, चार्ज करायची। त्यासाठी तिथे बसून माता लक्ष्मीला आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, पैसा येण्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे। एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा, कापूर जो आहे तो पेटेल तसा तुम्हाला त्या पोटलीला ओवाळायचा आहे आणि माता लक्ष्मीची जी कुठली आरती येईल ती करायची आहे। 1 वेळा आरती म्हणा आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम आणि माता लक्ष्मीची आरती करायची। आणि ही जी पोटली आहे 21 नाण्यांची ती 1 ते 2 तास तरी तिथेच ठेवून द्यायची। 2 तास उलटून गेले की त्याच्यानंतर 21 नाण्यांची ही पोटली तिथून उचलायची आणि
आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून ही पोटली लटकवून द्यायची। आता ही किती दिवस ठेवायची ते तुमच्यावर आहे। तुम्ही 1 महिना ठेवा, 4 महिने ठेवा, 6 महिने ठेवा किंवा वर्षभर ठेवा। तुम्ही कितीही दिवस ही पोटली जी आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठेवू शकता। याने फक्त तुमच्याकडे धन वाढत जाईल, पैसा येत जाईल, पैशाची प्रत्येक समस्या तुमची दूर होईल, लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे खेचली जाईल। बघा, पैसे ज्याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो, ज्याला आपण साक्षात लक्ष्मीच मानतो, लक्ष्मीकडेच खेचली जाते। जशी 21 नाणी अभिमंत्रित करून चार्ज करून तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तेव्हा बाहेर लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे आकर्षित राहील। आता तिसरा उपाय, जो आजचा महत्त्वाचा उपाय आहे, आज म्हणजे शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत हिरव्या वेलच्या, 7 हिरव्या वेलच्या घ्यायच्या। किती? 7, आणि हिरव्या रंगाचं कापड। 7 हिरव्या वेलच्या, हिरव्या रंगाचं कापड, देवघराच्या समोर बसा किंवा शांत ठिकाणी कुठेही बसलात तरीही चालेल, जिथे कुठे बसलेला आहात तिथे ह्या 7 हिरव्या वेलच्या ज्या घेतलेल्या आहेत त्यातील 1 हिरवी वेलची आपल्या या हातावर घ्यायची। शक्यतो या भागात ती ठेवायची, कारण हिरवी वेलची ही बुध आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि शुक्र ग्रह हा धनाचा कारक आहे। ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे पैसा हा आपोआप खेचला जातो आणि आपल्या हाताचा हा उंचवटा जो आहे तो शुक्राचा कारक असतो। म्हणून हिरवी वेलची तुम्हाला इथे ठेवायची आहे। इथे ठेवून तुम्हाला या पद्धतीने ती अशी पकडायची आहे आणि पकडून आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। स्मरण करण्यासाठी तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे। मंत्र आहे ह्रीं श्रीं, ह्रीं श्रीं सर्वदेवी। पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, ह्रीं श्रीं सर्वदेवी धनाय धनाय धनाय, ह्रीं श्रीं सर्वदेवी धनाय धनाय धनाय, ह्रीं श्रीं सर्वदेवी धनाय धनाय धनाय, ह्रीं श्रीं सर्वदेवी धनाय धनाय धनाय। हा साधा सोपा मंत्र म्हणायचा आणि ही अभिमंत्रित केलेली हिरवी वेलची हिरव्या कापडावर ठेवायची। पुन्हा दुसरी हिरवी वेलची पुन्हा या पद्धतीने आपल्या इथेच पकडायची, 7 वेळा हाच मंत्र म्हणायचा आणि ही जी हिरवी वेलची आहे ती पुन्हा तिथे ठेवायची। अशा अभिमंत्रित केले 7च्या 7ही हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या अभिमंत्रित करून हिरव्या कापडात ठेवून कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला या शुक्रवारपासून आपल्या जवळ रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे। उजवा भाग जो असेल, आता समजा मी अशी झोपले, हा डावा आहे हा उजवा आहे, जो तुमचा उजवा भाग असेल त्या कडेला ती पोटली ठेवून द्यायची। सकाळी उठलात, अंघोळ वगैरे झाली की तुमच्या पर्समध्ये, तिजोरीत किंवा देवघरात ठेवायची। जिथे तुम्हाला शक्य असेल, जिथे पवित्र ठिकाण असेल, घरात उत्तर भागात ठेवा, तिजोरीत ठेवा, कपाटात ठेवा किंवा तुमच्या सोबत ठेवा, व्यवसाय असेल तर गल्ल्यात ठेवा, कुठेही ठेवा। जिथे पैशांची आवक जावक असते अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे। सलग शुक्रवारपासून 21 दिवस तरी 7 हिरव्या वेलच्यांची ही पोटली तुम्ही रोज रात्री झोपताना उशीखाली ठेवली आणि सकाळी उठून ती धनाच्या ठिकाणी ठेवली तर तुमच्याकडे कधीच धन कमी पडणार नाही। पण लक्षात ठेवा, रोज रात्री झोपताना ह्या हिरव्या वेलच्या त्या कापडातून सोडायच्या आहेत, सांगितल्या पद्धतीने इथे पकडून अभिमंत्रित करायच्या आहेत आणि पुन्हा त्या अभिमंत्रित करून चार्ज करून त्या कापडात ठेवायच्या आहेत। असं सलग 21 दिवस करा। 21 दिवसानंतरही तुम्हाला वाटलं तर जवळ ठेवा किंवा 21 दिवसानंतर तुम्ही ह्या हिरव्या वेलच्या एखाद्या मंदिरात, माता लक्ष्मीच्या देवीच्या मंदिरात सोडल्यात तरीही चालतील। खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।